काही नाते तुम्हाला सतत ड्रेन करतं, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो आणि तुम्हाला मेंटली थकवतो. तुम्ही प्रेमाने किंवा आदराने रिलेशनशिप मेंटेन करत असाल तरी ते टॉक्सिक होऊ शकतं. आज आपण पाहणार आहोत टॉक्सिक नात्याचं ओळखणं कसं करायचं आणि त्यापासून स्वतःला कसं दूर ठेवायचं. टॉक्सिक नातं म्हणजे असं नातं जे एनर्जी ड्रेनिंग असतं. जेव्हा तुम्हाला कॉन्स्टंट स्ट्रेस, गिल्ट, फिअर किंवा एन्झायटी वाटतं आणि तुमचा व्हॉइस किंवा ओपिनियन रिस्पेक्ट होत नाही, तेव्हा ही रिलेशनशिप हेल्दी नाही. इमोशनल मॅनिप्युलेशन, ओव्हर क्रिटिसिझम, ब्लेम शिफ्टिंग, जेलसी, कंट्रोल हे टॉक्सिक नात्याचे मुख्य लक्षणं आहेत. सुरुवातीला लक्षात ठेवा, सेल्फ अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःच्या फीलिंग्ज, नीड्स आणि मेंटल पीसवर लक्ष ठेवा. जर रिलेशनशिप तुम्हाला अनहॅपी ठेवत असेल, तुम्हाला मेंटली एक्झॉस्ट करत असेल, तर रेड फ्लॅग्ज आहेत. दुसरं, बाउंड्रीज सेट करणं अत्यावश्यक आहे. टॉक्सिक नात्यात आपण सहज ओव्हर ॲडजस्ट किंवा इग्नोर करतो. पण सेल्फ रिस्पेक्ट आणि मेंटल हेल्थ जपण्यासाठी स्पष्ट लिमिट्स ठेवा. उदाहरणार्थ, मी माझ्या पीससाठी हे टॉलरेट करणार नाही. तिसरं, डिस्टन्स मेंटेन करा. काही नात्यांमध्ये डायरेक्ट कॉन्फ्रंटेशन काम नाही करत. अशा सिच्युएशन्समध्ये टेम्पररी किंवा परमनंट डिस्टन्स ठेवा, कॉन्टॅक्ट कमी करा किंवा अनहेल्दी इंटरॅक्शन बंद करा. चौथं, सपोर्ट सिस्टम तयार करा. फ्रेंड्स, फॅमिली किंवा मेंटरसोबत ओपन डिस्कशन करा. एक्सटर्नल पर्स्पेक्टिव्ह मिळाल्याने आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. सपोर्ट सिस्टम आपल्याला इमोशनली स्टेबलाइज ठेवतो. पाचवं, सेल्फ केअर आणि पर्सनल ग्रोथवर फोकस करा. टॉक्सिक नात्यापासून दूर राहिल्यानंतर आपल्या हॉबीज, करिअर, मेंटल हेल्थ आणि इनर हॅपीनेसवर लक्ष द्या. जर्नलिंग, मेडिटेशन, एक्सरसाइज किंवा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज स्ट्रेस कमी करतात आणि इनर स्ट्रेंथ बिल्ड करतात. सहावं, एक्सेप्ट आणि मूव्ह ऑन. टॉक्सिक रिलेशनशिप सोडणं सोपं नाही, पण लाँग टर्म बेनिफिट्स मेंटल पीस, कॉन्फिडन्स आणि हॅपीनेससाठी खूप मोठे आहेत. एक्सेप्टन्स आणि लेटिंग गो हे स्ट्रॉंग आणि एम्पॉवर्ड निर्णय आहेत. शेवटी, टॉक्सिक नात्यांपासून दूर राहणं सेल्फिश नाही, तर हे आपलं सेल्फ रिस्पेक्ट, मेंटल हेल्थ आणि लाँग टर्म हॅपीनेस जपणं आहे. डिस्टन्स घेतल्यावर आपण इमोशनली स्ट्रॉंगर, रेझिलियंट आणि एम्पॉवर्ड बनतो. आता कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणी टॉक्सिक रिलेशनशिप अनुभवला आहे का? आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल